तर संदीपान भुमरेंनी या कारवाईबद्दल काय म्हटलंय पाहूयात। वायकर साहेबांच्या घरी जी धाड पडली ही सूडबुद्धीनं धाड पडलेली नाही, ही कायदेशीर बाब आहे। आणि मला एक सांगायचं की ही कायदेशीर बाब आहे, त्याच्यात असं सूडबुद्धीचा याचा त्याचा काही संबंध नाही। मग तसे अनेक जण आहे, नुसतं एकच वायकर थोडंच आहे त्यांच्यासोबत, बरेच जण आहे। मग सगळ्याच्या घरी धाड पडली का? नुसतं वायकरच्याच घरी धाड पडली तर ती कायदेशीर बाजू आहे। त्यांच्या काहीतरी त्यांच्या लक्षात आलं असेल, त्याच्यामुळे ती धाड पडलेली। वायकर साहेबांच्या एकूण 4 ठिकाणी ईडीची धाड पडलेली आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळ्या प्रकरणात वायकर यांच्यावर सातत्यानं आरोप विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून केले जात होते आणि त्यानंतर ईडीची ही मोठी कारवाई आता बघायला मिळते आहे। 4 ठिकाणी म्हणजे ज्या 4 मालमत्ता आहेत वायकर यांच्या, त्या 4ही ठिकाणी ईडीचे अधिकारी सकाळी 7 वाजता छापेमारीसाठी पोहोचलेले आहेत। यामध्ये मातोश्री क्लब आणि त्याचबरोबर रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानाचा देखील समावेश आहे। एकूण 4 ठिकाणी ईडीकडून ही छापेमारी केली जाते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।